आगामी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार ढानकीचे डॉक्टर विजय कवडे यांच्या प्रतिक्रिया. ढानकी सध्या विधानसभेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने उमरखेड, महागाव विधानसभा आज तयागत या विधानसभेसाठी उमरखेड, महागाव, विडूळ इत्यादी गावातील आमदार हे होऊन गेले व विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठे गाव हे ढानकी म्हणून ओळखले जाते. या गावाच्या आजूबाजूला आसपास 40 ते 50 खेड्यांचा परिसर व मोठे बाजारपेठ आहे व ढानकी गावातून एकही नागरिकास आतापर्यंत उमेदवार देण्यात आली नाही. त्याच अनुषंगाने आगामी येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार डॉक्टर कवडे यांच्या नारी शक्ती न्यूज चॅनलवर प्रतिक्रिया पाहू. नमस्कार, मी सविता चंद्रे, नारी शक्ती न्यूज चॅनलची संपादिका. सध्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यातच सगळ्यांना या विधानसभेसाठी आमदार व्हावा यासाठी सगळ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. त्याच संदर्भात आज ढानकी येथील उच्च शिक्षित माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर कवडे यांच्या अशी मागणी आहे की मलाही विधानसभेसाठी आमदारकीसाठी मलाही उमेदवारी द्यावी. या संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपलं नाव, परिचय सांगा. मी डॉक्टर विजय कवडे. तुमची आज तुमचं हॉस्पिटल्स आहे आणि तुम्हाला या म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून अशी तुमच्या नावाची चर्चा आहे. त्या संदर्भात मला थोड्या काही आपल्या प्रतिक्रिया द्याव्या. 2002 मध्ये गटाचा जिल्हा परिषद झालो. त्याच्यानंतर आपल्या ढानकी विभागाची, बंदी भागाची गावाची खूप काही समस्या जवळपास महाराष्ट्र तयार झाला किंवा समस्या आहे त्याच प्रकारे समस्या आहे. तसं आता ढानकीमध्ये आत्ता 30 दिवस आड पाणी येतं. तर मला वाटते आम्ही जर आमदार झालो ढानकीच्या नागरिकांना विसापूर धरणावरून पाणी आणून रोजच्या रोज पाणी पुरवठा केला जाईल. तसेच ढानकी येथील लिंगेश्वर नगर आहे या मालकी आकाशची कागदपत्र गाव निर्माण आहे. त्यासाठी मला बरंच काही काम करण्याची आहे. त्याच्यानंतर ढानकी रस्ते हे नेहमी चिखलमय असतात. तर मला ढानकी हे गाव चिखलमुक्त करायचं आहे. बऱ्याच दिवसापासून ढानकी हा तालुका व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी जर आमदार झालो तर नक्कीच मी ढानकीला तालुका करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल. आणि तसेच इतर भागात जे प्रॉब्लेम आहे बंदी भाग अजून तिथे जायला लोकांना पक्के रस्ते नाहीत, खडकाळ रस्ते आहेत, तिथे रस्ते आहेत, डांबरीकरण अजून जाते. मी आमदार झाल्यावर त्या शेतकऱ्यांच्या जे काही जमिनी आहेत वर्ग 2 मध्ये त्या वर्ग 1 करण्यासाठी शासनावर चांगल्या प्रकारे पाठपुरावा. आणि दुसरी शेवटची गोष्ट, नदीकाठी जी काही गावं आहेत महागाव आपल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना शासनाकडून पाईपलाईन मिळण्यात यावी आणि आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये हरित क्रांती यावी यासाठी ढानकी हे तुमचं प्रॉपर मूळ गाव आहे. ढानकीकरांच्या समस्या एवढ्या तुम्ही सांगितल्या. बंदी भागातल्या सांगितल्या, नदीकाठच्या. हां, तर बंदी भागातल्या ढानकीकरांच्या समस्या तुम्ही सांगितल्या. तर उमरखेडमध्ये महागाव उमरखेड विधानसभेसाठी तुम्ही आमदार यासाठी इच्छुक आहात आणि जसे ढानकीची समस्या आहे तशा इतरही खेड्यांच्या आहेत किंवा गावं आपण जे घेतली महागाव तालुक्यातील बरेचशी गावं येतात. हां, तर तुमच्या गावातल्या शेतकऱ्यांना पाईपलाईन यांच्याद्वारे
आता उमरखेड तालुक्यातील काही शासकीय रुग्णालय आहेत, तिथे कोणती नाही, आरोग्य विभागाकडे मी याबद्दल नक्कीच पाठपुरावा करेल आणि जे काही समस्या असतील तिथल्या जिल्हा रुग्णालय किंवा इतर कुठल्या PHCच्या असो दोन्ही तालुक्यातल्या तर आरोग्य विभागात आरोग्य मंत्र्याशी संबंधित मंत्र्याशी चांगल्या प्रकारे संपर्क घेऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न